आता आपण परत एकदा पारंपरिक गोष्टींकडे वळायला लागलेलो आहोत आणि ती खरंच चांगली गोष्ट आहे। आणि त्यातलीच एक म्हणजे भिडाचे किंवा लोखंडाचे तवे। आणि नॉनस्टिक तर आता हद्दपारच व्हायला लागलेला आहे, पण तरी सुद्धा डोसा वगैरे करण्यासाठी खूप वेळा तरी आपण नॉनस्टिकचाच विचार करतो, कारण त्याच्यामध्ये डोसा चांगला होतो जास्त कष्ट न घेता। आणि आपल्याला भिडाचे किंवा लोखंडाचे तवे वापरावेसे वाटतात, पण ते कसे असतील याबद्दल आपल्या मनात शंका असते किंवा ते तयार कसे करायचे त्यासाठी खूप सारी खटपट असते असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण ते घ्यायचं टाळतो। पण खरोखरच हे जे भिडाचे आणि लोखंडाचे तवे आहेत ना, ते एक नंबर आहेत। जर ते आपण व्यवस्थित वळसवले किंवा तयार केले ना, तर ते खरोखरच वापरासाठी सुद्धा खूप सोपे आहेत आणि आरोग्यासाठी तर नक्कीच चांगले आहेत। चला तर आज भिडाचा तवा तयार कसा करायचा ते आपण बघूयात। तर मी आत्ताच 2 दिवसापूर्वी इंडस व्हॅलीचा जो भिडाचा तवा आहे डोशाचा, तो मागवलेला आहे आणि तो मला 1099 म्हणजे 1100 रुपयांना मिळाला। तर हे तुमच्या समोरच मी अनबॉक्सिंग करत आहे। नेहमी जेव्हा आपण कुठलंही पार्सल येतं ना ऑनलाईन, तर त्याचा असा व्हिडिओ बनवायचा, म्हणजे जर एखाद्या वेळेस ती गोष्ट खराब असेल ना, आपल्याकडे त्याचा प्रूफ राहतो। तर खूप दिवसांपासून मी सुद्धा विचार करत होते की भिडाचा तवा घ्यायचा, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, पण हा जो डोशाचा तवा आहे ना, तर तो मागवायचा असा मी विचार करत होते। आणि मी सुद्धा म्हणजे माझ्या मनात सुद्धा खूप शंका होती की खरंच याच्यावरती चांगले डोसे येत असतील का। हा सुपर स्मूथ म्हणजे ऑलरेडी तयार केलेला असा हा डोशाचा तवा आहे इंडस व्हॅलीचा। म्हणजे जे आपण पारंपरिक विकत घेतो ना भिडाचे तवे, तर ते थोडेसे रफ असतात आणि हा एकदम स्मूथ आहे। तर हा पाठून आणि पुढून सुद्धा तुम्हाला दाखवते की कसा दिसतो। कारण जेव्हा मी हा तवा घ्यायचा ठरवला ना, तर मला सुद्धा असं वाटत होतं की कुठेतरी असा एखादा चांगला रिव्ह्यू असावा की जिथं खरंच आपल्याला दिसेल की हा कसा आहे। तर इथं त्यांचा लोगो सुद्धा आहे द इंडस व्हॅली म्हणून। तर हा असा रिसीव झाला आणि त्याच्यासोबत एक लाकडी चमचा किंवा उलटणं काय असेल तर ते मिळालेलं आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा द इंडस व्हॅली असं लिहिलेलं आहे। चला तर आता हा सीझन कसा करायचा ते बघूया। जरी यांनी हा प्री सीझन आहे असं क्लेम केलेलं असलं ना, तरी सुद्धा आपण तो परत एकदा तयार करून घ्यायचा आहे, कारण मला रिस्क घ्यायची नव्हती की डोसे करायला लागल्यानंतर जर ते मोडायला लागले ना, तर मग आपल्याला खूप वैताग येतो। त्याच्यामुळे म्हटलं चला आधी आपण हा व्यवस्थित, जसं मी बाकीचे भिडाचे तवे तयार केले ना, तर तशाच प्रकारे हा सुद्धा तयार करूयात। तर आधी ह्या तव्याविषयी माहिती घेऊयात। तर हा 10.8 इंचाचा आहे, 2.8 किलोचा आहे आणि सुपर स्मूथ इंडक्शन फ्रेंडली सुद्धा आहे, म्हणजे इंडक्शनवरती सुद्धा आपण वापरू शकतो आणि प्री सीझन सुद्धा आहे असं यांनी सांगितलेलं आहे। तर कास्ट आयर्न किंवा भिडाचा तवा आणि लोखंडाचा तवा याच्यामध्ये काय फरक असतो, तर लोखंडाचा तवा हा प्युअर लोखंडापासून बनवलेला असतो आणि भिडाचा तवा किंवा कास्ट आयर्न आहे हे अलॉय असतं, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लोखंड असतं आणि थोड्याफार प्रमाणात बाकीचे धातू असतात, जसं की कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज, सल्फर आणि फॉस्फरस हे अगदी कमी प्रमाणात असतात। त्याच्यामुळेच कास्ट आयर्न हा थोडासा वजनाने जास्त असतो लोखंडाच्या तव्यापेक्षा। तर आधी मी याला धुवून घेतला आणि आता घासून घेणार आहे। सॉफ्ट जो स्क्रब असतो ना, तर तो घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जे काही लिक्विड सोप असतं तर त्याने हे चांगलं असं घासून घ्यायचं आहे। आणि हा खरोखर एकदम स्मूथ असा आहे, जसे बाकीचे भिडाचे तवे असतात ना खरखरीत, तसा नाही आहे, तरी सुद्धा आपण याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि नंतर धुवून घ्यायचं आहे। तर धुताना ना ॲक्च्युली याचं वजन खरंच खूप जास्ती आहे, म्हणजे 2 हातांनी पकडायला लागतं व्यवस्थित। आणि कास्ट आयर्नचं एक असतं की जर उंचावरून तो खाली पडला ना, तर तो तुटू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक आपण त्याला हँडल करायचं आहे। तर दोन्ही बाजूने सुद्धा मी त्याला व्यवस्थित घासून घेतले आणि अजिबात त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज नव्हत्या, म्हणजे असं काळं काळं काही त्याच्यातून निघालं नाही। आणि या तव्याला जो स्मूथनेस आहे तर त्यासाठी कुठलंही केमिकल कोटिंग वापरलेलं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। खरोखर तवा इतका जड आहे ना, दोन्ही हातांनी सुद्धा तो खूपच जड वाटतोय, म्हणून मी आयडिया केली बघा, तो नळ आहे ना तोच इकडे या बाजूला फिरवून घेतला आणि त्याने धुवून घेतला। स्वच्छ केल्यानंतर त्याला आपण गरम करायचं आहे। तर गरम करायच्या आधी तो व्यवस्थित टॉवेलने पुसून घ्यायचा, कारण पाणी त्याच्यामध्ये तसंच ठेवलं तर गरम व्हायला अजून जास्तीचा गॅस जाईल। कॉटनच्या कपड्याने वगैरे पुसून घ्यायचा आणि नंतर मग फुल फ्लेमवरती तो ठेवायचा आहे। चांगला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती ना एक कांदा मी चिरून घेतलेला आहे, तर तो कांदा आपण तेलामध्ये या तव्यावरती परतायचा आहे। तर आता आपल्याला वाटतं की हा जो आपण भिडाचा तवा घेतलाय तर तो लगेचच नॉनस्टिक सारखा काम करेल, पण तसं नाही। याच्यासाठी आपल्याला आधी भरपूर असं तेल टाकून परतावं लागतं। जेव्हा तो तयार होतो ना, मग मात्र तो चांगलं नॉनस्टिकचं काम करतो, जास्त तेल वापरावं लागत नाही। तर आता हा कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी काळा पडेपर्यंत परतला ना तरी चालेल। आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती चांगला धुवा येतोय बघा तेलाचा असा, आणि कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून 2 तास तरी तो कांदा आपण तसाच तेलामध्ये ठेवायचा आहे। आता हा तवा प्री सीझन आहे म्हणून, नाहीतर आपण जेव्हा लोकल मार्केटमधून जो तवा आणतो ना, तर म्हणजे साधा तवा भिडाचा, तर त्याला मात्र आपण तेलामध्ये कांदा चांगला परतून 2 दिवस तरी कांद्यासहित तसंच ते ठेवून टाकायचं आहे। आता याच्यावरचा कांदा मी काढून घेतला आणि जे तेल होतं ना, तर ते टिश्यू पेपरने पुसून घेतलंय आणि पुन्हा एकदा तो घासून धुवून घेतला।
तर आता हा तवा आहे तो डोसा करण्यासाठी तयार झालेला आहे. परत एकदा आपण तवा चांगला तापवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती परत एकदा 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तर आता तुम्हाला वाटेल की जर हा आपण नॉनस्टिक साठी घेतलाय तर एवढं तेल का वापरायचं, तर सुरुवातीला थोडंफार तेल तरी वापरावंच लागणार. आणि आता या तव्यावरती पहिल्यांदाच डोसा करतेय. तर कुठलीही गोष्ट आपण पहिल्यांदा करत असताना तेव्हा आपल्या मनामध्ये खूप सारी उत्सुकता असते की कसं होईल कसं होईल. तर त्याप्रमाणेच आता हा डोसा टाकताना सुद्धा मला वाटत होतं. तर डोसा तर व्यवस्थित पसरवता आला त्याच्यावरती. तर आता बघूयात की त्याला चिकटतोय की काय. तर एक 5 मिनिटं तरी असंच त्याला डिस्टर्ब न करता ठेवायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हा डोसा पलटला ना, तर खरंच इतका मला आनंद झाला. अगदी इझिली, अजिबात तो कुठेही चिकटलेला नव्हता तव्याला. खूपच सुंदर, खरंच अगदी 10 ऑन 10 मार्क्स आहेत या तव्याला. आणि कधी पण ना पहिल्यांदा जेव्हा आपण डोसा करतो ना, तर पहिला डोसा हा नेहमीच चिकटतो किंवा काय होतं, पण याला तवा सुद्धा पहिल्यांदाच वापरते तरी सुद्धा अजिबात तो चिकटलेला नाही आणि खरंच खूप सुंदर असा डोसा तयार झाला. आणि लगेचच मला हा तवा वापरून बघायचा होता, त्याच्यामुळे मग पीठ काय माझ्यावर तयार नव्हतं, तर मी हे विकतचं पीठ आणलंय. तरी सुद्धा डोसा एवढा चांगला झालाय आणि शिवाय खूप वेळ तरी डोसा असाच चांगला होता. तर खरोखर इंडस व्हॅलीचा हा जो तवा आहे तो खरंच चांगला आहे. तर इंडस व्हॅलीचा हा तवा तर सीझन केलेला होता, पण हा जो तवा आहे माझ्याकडे अजून एक भिडाचा, तर तो मात्र मी लोकल मार्केटमधून घेतलेला आणि तो घरी आणल्यानंतर तयार केलेला आहे. तरी सुद्धा बघा किती छान असा तो तयार झालेला आहे. तर ज्या प्रकारे मी आता तुम्हाला दाखवलं ना, त्याच प्रकारे हा सुद्धा तयार मी घरीच केलेला आणि तो मी स्पेसिफिक घावणे करण्यासाठी घेतलेला. तरी सुद्धा त्याच्यावरती मी मालपोहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची धिरडी सुद्धा करत असते आणि ती सुद्धा चांगली होतात. आणि डोसे सुद्धा मी याच्यावरती करून बघितलेला. उत्तप्पा सुद्धा खरोखर चांगले याच्यावरती सुद्धा चांगले होत होते, पण याचा साईज छोटा आहे म्हणून मी हा मोठा तवा घेतला. तर आता जे आपण पहिल्यापासून नॉनस्टिक वरती जे डोसे करतो ना, तर ते चांगले होतात, पण हे जे नॉनस्टिक आहे ना, तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. कारण जास्ती तापवल्यानंतर थोड्या दिवसानंतर ते असे बघा त्याला तिथले क्रॅक्स वगैरे असे पडतात, तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्याच्यामुळे हे असे नॉनस्टिकचे आहे ते वापरायचे नाहीत. मी तर खूप दिवसांपासूनच बंद केलंय. फक्त हे मोडीमध्ये द्यायचे आहेत म्हणून मी ठेवलेले आहेत. आणि जो हार्ड एनोडाइज तवा असतो, जो आपण चपाती किंवा भाकरी करण्यासाठी वापरतो, तो चांगला असतो. पण थोड्या वापरानंतर तो सुद्धा बघा असा होऊन जातो. आणि म्हणूनच कास्ट आयर्न किंवा लोखंडाचे तवे कढई आहेत त्या वापरण्यासाठी एकदम योग्य आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा.